नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर धेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर। आज आपण BA भाग 3 सेमिस्टर 5 पेपर नंबर 8 अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती भाग 1 या पेपरमधील संशोधनाचे प्रकार हा भाग अभ्यासणार आहोत। प्रथम संशोधनाचा अर्थ आपण पाहूया। संशोधनाला रिसर्च हा इंग्लिशमध्ये शब्द वापरतात। री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोधणे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे पुन्हा नव्याने शोधणे म्हणजे संशोधन होय। नवीन ज्ञान किंवा तत्वे शोधण्यासाठी तसेच जुनी तथ्ये आणि तत्वे यांचे वारंवार परीक्षण करण्यासाठी चिकित्सक पद्धतीने केलेला अभ्यास होईल। थोडक्यात नवीन ज्ञानाचा शोध घेणे किंवा अज्ञात असलेल्यांना शोधून काढणे म्हणजे संशोधन होय। रिसर्च हा इंग्लिश शब्द आहे, त्यालाच मराठीमध्ये संशोधन असे आपण म्हणतो। रिसर्च या इंग्लिश शब्दाचा लॉंग फॉर्म थोडक्यात आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल। री म्हणजे रॅशनल वे ऑफ थिंकिंग, विचाराचा तर्कशुद्ध मार्ग। ई म्हणजे एज्युकेशनल स्किल किंवा इफेक्टिव्ह सोल्युशन, प्रभावी उलगडा। एस म्हणजे सर्च आणि सोल्युशन, शोधणे आणि उलगडा। ई म्हणजे इफेक्टिव्हनेस, परिणामकारक। ए म्हणजे ॲनालिसिस ऑफ रिसोर्स अवेलेबल्स, प्राप्त माहितीचे वर्गीकरण। आर म्हणजे रोल प्लेड इन अचिव्हिंग गोल्स, ध्येय साध्य करण्यात भूमिका वठवणे। सी म्हणजे क्रिटिकल ऑब्झर्वेशन, टीकात्मक परीक्षण। आणि एच म्हणजे हॉनेस्टी अँड हार्डवर्क, प्रामाणिकपणा किंवा कठीण काम असा त्याचा अर्थ होतो। संशोधनाचा अर्थ पाहिल्यानंतर संशोधनाच्या व्याख्या अभ्यासणे महत्त्वाचे ठरते। पहिली व्याख्या वेबस्टरच्या शब्दकोशाप्रमाणे, संशोधन म्हणजे नवीन तथ्ये व तत्वे यांच्या शोधासाठी केलेले सातत्यपूर्ण चिकित्सक व सखोल परीक्षण होय। दुसरी व्याख्या आहे कॉलिंग यांच्या मते, नवीन ते शोधून काढणे, जुन्या तर त्यांची खात्री करून घेणे व त्यासाठी क्रम, परस्पर संबंध व कारणमीमांसा तसेच या सर्वांचे समावेशक असे नैसर्गिक नियम लक्षात घेऊन केलेले पद्धतशीर सामाजिक संशोधन म्हणता येईल। थोडक्यात या दोन व्याख्या महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतील। त्यानंतर अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्टे थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येतील। अस्तित्वातील सिद्धांत व तथ्यांची पडताळणी करणे आणि त्याची चाचणी करणे, नवीन सिद्धांताचा विकास करणे, घटना व्यवहार समस्यांचा सूक्ष्म अभ्यास करणे, गृहीतकाची निश्चिती करणे, घटनांचे कारण व परिणाम संबंधातील सुसंबंध अभ्यास करणे, विविध चलांमधील आंतर सहसंबंधाचे विश्लेषण करणे, व्यक्तिगत वर्तणूक व सामाजिक कृत्याचा अभ्यास करणे आणि अधिक अचूक माहिती प्रसिद्धीस आणणे, अशा प्रकारची उद्दिष्टे सांगता येतील। त्यानंतर संशोधनाचे प्रकार
संशोधनाचे विविध प्रकार आहेत. त्यामधील पहिला प्रकार हेतूच्या आधारावर जे संशोधन प्रकार केलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक संशोधन जे आहे त्यामध्ये केवळ चलांचे वर्णन केले जात असते. विविध चलांचे वर्णन या संशोधन प्रकारामध्ये केले जाते. विविध चाचण्यांच्या कामाच्या सध्याच्या स्थितीचे चित्र रेखाटणी या संशोधन प्रकारामध्ये केली जाते. उदाहरणार्थ भारतातील जनगणना हे त्याचे एक आदर्श उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर दुसरा संशोधनाचा प्रकार आहे अन्वेषणात्मक संशोधन. या संशोधनामध्ये संशोधकाला समस्येविषयी काही माहिती नसते. समस्येचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चांगला अर्थबोध या संशोधनातून होत असतो. तिसरा प्रकार आहे स्पष्टीकरणात्मक संशोधन. स्पष्टीकरणात्मक संशोधनामध्ये सामाजिक व आर्थिक घटनांच्या कारणांचे स्पष्टीकरण केले जाते. त्यानंतर आवेदनाच्या आधारावर संशोधनाचे विविध प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे शुद्ध संशोधन. या संशोधन प्रकारामध्ये काही नैसर्गिक घटना किंवा गणिताशी संबंधित हे संशोधन असते. यामुळे जुन्या सिद्धांताचे परीक्षण केले जाते किंवा नवीन सिद्धांत प्रस्थापित केले जात असतात. दुसरा प्रकार आहे उपयोजित संशोधन. या संशोधन प्रकारामध्ये समाज आणि औद्योगिक किंवा व्यावसायिक संघटनांना तोंड द्यावे लागणाऱ्या समस्यांचे ताबडतोब निराकरण या संशोधनाच्या माध्यमातून केले जात असते. त्यानंतर तथ्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारावर काही संशोधनाचे प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार गुणात्मक संशोधन. हे संशोधन गुणात्मक घटकांशी संबंधित असते म्हणून त्या प्रकाराला गुणात्मक संशोधन असे म्हटले जाते. दुसरा प्रकार संख्यात्मक संशोधन. संख्यात्मक संशोधनामध्ये संख्यात्मक आकडेवारीचा उल्लेख जो आहे हा मोठ्या प्रमाणात केलेला असतो म्हणून त्यास संख्यात्मक संशोधन असे म्हटले जाते. त्यानंतर तुलनात्मकतेच्या आधारावर काही संशोधनाचे प्रकार केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे रेखावृत्त संशोधन. रेखावृत्त संशोधन जे आहे त्यामध्ये दीर्घ कालावधीत घटनांच्या बदलांचा अभ्यास केला जातो आणि त्यातील कलांचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 वर्षाच्या कालावधीमधील पावसाचे प्रमाण अभ्यासणे म्हणजेच या प्रकारचे संशोधन आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तुलनात्मक संशोधन. या संशोधन प्रकारामध्ये तुलना केली जात असते म्हणून त्या प्रकाराला तुलनात्मक संशोधन असे म्हटले जात असते. उदाहरणार्थ महाराष्ट्र व उत्तर प्रदेशामधील साखर कारखान्यांची वित्तीय परिस्थिती अभ्यासणे किंवा या दोन राज्यातील साखर कारखान्यांच्या वित्तीय परिस्थितीची तुलना करणे हा या संशोधन प्रकाराचा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर इतर आधारावर संशोधनाचे काही प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे काल्पनिक विरुद्ध प्रायोगिक संशोधन. काल्पनिक संशोधन हे काही कल्पित संकल्पना किंवा सिद्धांत यांच्याशी संबंधित असते, तर प्रायोगिक संशोधन हे
तथ्य आधारित संशोधन असते. हा या दोन संशोधनामधील महत्त्वाचा फरक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ऐतिहासिक संशोधन. ऐतिहासिक ज्या घटना आहेत या घटनांच्या आधारे हे संशोधन केलेले असते, म्हणून या संशोधन प्रकाराला ऐतिहासिक संशोधन असे म्हटले जाते. भूतकालीन घटना व परिस्थितीचे विश्लेषण करणे व त्याचा अर्थ स्पष्ट करणे हा या संशोधनामागचा मुख्य हेतू असतो. त्यानंतर प्रयोगशाळा संशोधन. प्रयोगशाळा संशोधन प्रकारामध्ये प्रयोगशाळेत प्रयोगाशी संबंधित संशोधन केलेले असते, म्हणून या संशोधन प्रकाराला प्रयोगशाळा संशोधन असे म्हटले जाते. थोडक्यात आज आपण संशोधन म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टे आणि संशोधनाचे प्रकार हे घटक अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.